कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रारुता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभोतिभिर्देवे सदा वंदिता। सा मा पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दिला जन्म माये विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे साहिलेस। जीवा लागी आकार माझ्या दिलास, तुझ्या वंदिते माऊली पाऊलांस। उमेचे रमेचे जसे शारदेचे, जपत ध्यान तैसे तुझे माऊलीचे। तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या वंदिते माऊली पाऊलांस। पितृदेव तुम्ही ब्रह्मा समान, श्री विष्णू परी झाला पालनहार। शिवा परी दिले सद्विचार, पितृदेव तुम्हा सदा नमस्कार। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमस्कार श्रोतेवृंद हो, मी अरुणा रमेश पडवळ, मुक्काम देहरी, पोस्ट तुळई, तालुका मुरबाड। आज मी माझं प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करत आहे आणि माझं स्वतःचं मी यूट्यूब चॅनल खोलत आहे। आजपासून जी प्रवचन रूपी सेवा मी करणार आहे ती सेवा तुम्ही रोज ऐकत जा आणि माझ्या प्रवचन रूपी सेवेला तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। कारण मी जी सेवा सुरू करणार आहे या सेवेमागचा मूळ हेतू असा आहे की प्रत्येक कार्यसिद्धीला ईश्वरी संकेत मिळतो। ईश्वरी संकेत मिळाला की मनामध्ये एक संकल्प तयार होतो। मनामध्ये संकल्प तयार झाला की मनाची साधना घडते आणि मनाची साधना तयार झाली की कार्यसिद्धी पूर्ण होते। आज मी सुद्धा अशा प्रकारचा संकल्प केलाय, तर या प्रवचन रूपी माध्यमातून समाजाला थोडंसं प्रेरित करायचं आहे। त्याला कारण आहे आजचा समाज, आजचा काळ। बुडते हे जन न देखावे डोळा। आजचा समाज, आजचा जो लोक आहेत ही एका विनाशाकडे वाटचाल करत आहेत। लोकांनी चुकीच्या मार्गाने आपला प्रवास सुरू केलेला आहे आणि मग अनेक साधू संतांनी ह्या लोकांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला। मी सुद्धा खारीचा वाटा उचलत आहे, कारण प्रत्येक वेळेला परमेश्वर आपल्या मदतीला धावून येईलच हा विश्वास ठेवू नका। त्याच्यासाठी आधी मनाची तयारी करा, मन सक्षम बनवा। आपल्या जीवनाला योग्य आकार द्यायचा असेल तर आपल्या विचारांचं जे दारिद्र्य मनामध्ये पसरलंय ते आपल्याला दूर हटवायचं आहे। आपण ज्या चुकीच्या मार्गाने चाललेलो आहोत तो मार्ग सोडून आपण आपल्या योग्य मार्गावर येऊन मनाला शांत समाधानी करायचं आहे। आणि याच्यासाठी मी सुद्धा थोडंसं प्रवचन करून तुमच्यामध्ये एक जागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, पण प्रवचन आणि कीर्तन म्हणजे काय हे समजलं पाहिजे। प्रवचन आणि कीर्तन म्हणजे सासू सासऱ्यांच्या गोष्टी सांगण्याची जागा नाही किंवा जावई आणि सासऱ्याची गोष्टी सांगायची जागा नाही, तर प्रवचन आणि कीर्तन ही एक अशी गादी आहे की तिथे मन जागृती होते, तिथे समाज जागृती होते, तिथे मनाचं प्रबोधन होतं। एकदा का मनाला चांगल्या विचारांची लागण लागली की माणसाचं मन थाऱ्यावर येतं, चित्त शांत होतं। आणि हे चित्त शांत करण्यासाठी, हे मन थाऱ्यावर आणण्यासाठी एक साधा प्रयत्न मी करणार आहे। तेव्हा तुम्ही माझ्या या प्रवचन रूपी सेवेला सबस्क्राईब करा, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा।